श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी मनापासून नतमस्तक होऊन आजची ही कथा सुरू करण्याआधी फक्त काही क्षण डोळे बंद करा. मनातील सगळ्या चिंता बाजूला ठेवा आणि मनात एकच विश्वास ठेवा, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. कारण आयुष्यात कितीही मोठं संकट आलं, परिस्थिती कितीही कठीण झाली आणि आपल्याला कोणताही मार्ग दिसेनासा झाला, तरीही स्वामींच्या भक्तानं कधीच घाबरायचं नसतं. कधी कधी स्वामी आपल्या भक्ताशी शब्दांनी बोलत नाहीत, कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, कधी एखाद्या प्रसंगातून, तर कधी एखाद्या छोट्याशा संकेतामधून ते आपल्याला सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आजची कथा देखील अशाच एका भक्ताची आहे. एक असा भक्त जो आपल्या आयुष्यातील संकटांमुळे पूर्णपणे खचून गेला होता. त्याला वाटत होतं की आता त्याच्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही. पण त्याला माहीत नव्हतं की ज्या क्षणी तो स्वतःला सर्वात एकटा समजत होता, त्याच क्षणी स्वामी समर्थ त्याच्या सोबत होते. आणि एका सोमवारी सकाळी स्वामींच्या मंदिरात त्याला असा एक रहस्यमय संदेश मिळाला, ज्यानं त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. चला तर मग, मन शांत करा, स्वामींचं नाव घ्या आणि ऐका. ही सोमवारची सकाळ होती. एका भक्ताच्या मनात अनेक दिवसांपासून एकच प्रश्न होता, स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का येत आहेत? मनात हजारो विचार घेऊन तो भक्त स्वामींच्या मंदिरात गेला. पण त्याला माहीत नव्हतं, त्या दिवशी मंदिरात त्याच्यासाठी स्वामी समर्थांचा एक असा संदेश वाट पाहत होता, जो त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. जर तुम्हीही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित हा संदेश तुमच्यासाठीही असेल. एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक साधा भक्त राहत होता. माधव स्वामी समर्थांचा मनापासून भक्त होता. रोज सकाळी उठल्यावर तो स्वामींच्या फोटोसमोर हात जोडायचा आणि म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव तुमची कृपा राहू द्या. माधवच्या आयुष्यात मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेक संकट आली होती. त्याचा छोटासा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर होता. घरातील खर्च वाढत होता, कर्जाचा भार वाढत होता आणि त्याचं मन सतत चिंतेत असायचं. रात्री झोपताना तो एकच विचार करायचा, उद्या काय होईल? पण तरीही त्याचा स्वामींवरचा विश्वास कमी झाला नव्हता. एके सोमवारी सकाळी माधव लवकर उठला. त्या दिवशी त्याच्या मनात एक वेगळीच भावना होती. त्यानं स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि शांतपणे म्हणाला, स्वामी, आज मला तुमच्याकडून काहीही नको, फक्त माझ्या मनाला शांतता द्या. असं म्हणून तो गावातील स्वामी समर्थांच्या मंदिराकडे निघाला. मंदिरात पोहोचल्यावर त्यानं स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं. मंदिरात त्यावेळी फारशी गर्दी नव्हती. समोर स्वामी समर्थांची मूर्ती होती. माधव काही वेळ डोळे बंद करून बसला. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. तो मनात म्हणाला, स्वामी, मी खूप थकलो आहे, मला आता मार्ग दिसत नाही. तेवढ्यात मंदिराच्या घंटीचा आवाज झाला. माधवनं डोळे उघडले. त्याला अचानक मंदिराच्या एका कोपऱ्यात एक छोटीशी चिठ्ठी दिसली. माधवनं ती चिठ्ठी उचलली. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. माधव काही क्षण त्या शब्दांकडे पाहतच राहिला. त्याच्या अंगावर शहारे आले. त्यानं आजूबाजूला पाहिलं. मंदिरात कोणीही नव्हतं. ही चिठ्ठी तिथे कोणी ठेवली? त्याला काहीच समजत नव्हतं. पण त्या क्षणी त्याच्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण झाली. त्यानं चिठ्ठी स्वामींच्या चरणी ठेवली आणि डोळे बंद केले. श्री स्वामी समर्थ, तो फक्त एवढंच बोलू शकला. त्या दिवसानंतर माधवच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला. मित्र म्हणाला, माधव, तू व्यवसाय बंद करणार आहेस असं ऐकलं. मला एक काम आहे, तू ते करशील का? माधवनं विचार न करता होकार दिला. ते काम छोटं होतं, पण त्यातून त्याला पुन्हा सुरुवात करण्याची संधी मिळाली. माधवनं मनापासून काम करायला सुरुवात केली. काही दिवसांनी त्याचा व्यवसाय पुन्हा हळूहळू चालू झाला. पण माधवच्या मनात एक प्रश्न कायम होता,
त्या दिवशी मंदिरात मिळालेली चिठ्ठी नेमकी कोणी ठेवली होती? एक दिवस त्यानं मंदिरातील पुजाऱ्याला विचारलं, काका, त्या दिवशी सोमवारी सकाळी मंदिरात माझ्या आधी कोणी आलं होतं का? पुजारी काही क्षण शांत राहिले. मग ते म्हणाले, नाही बाळा. मग ही चिठ्ठी? पुजारी हसले. ते म्हणाले, बाळा, काही गोष्टींचं उत्तर आपल्याला या जगात मिळत नाही. माधवने पुन्हा स्वामींच्या मूर्तीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. त्याला त्या क्षणी जाणवलं, स्वामी आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काढतात, पण त्याआधी ते भक्ताच्या मनातील भीती दूर करतात. माधवच्या आयुष्यातील सर्व समस्या एका दिवसात संपल्या नव्हत्या, पण त्याला एक गोष्ट मिळाली होती, विश्वास. आणि ज्या दिवशी माणसाच्या मनात विश्वास निर्माण होतो, त्या दिवसापासून त्याला संकटांशी लढण्याची शक्ती मिळते. माधव रोज स्वामींच्या मंदिरात जाऊ लागला. तो स्वामींकडे मोठ्या गोष्टी मागत नव्हता. तो फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी, माझ्या आयुष्यात सुख असो किंवा दुःख, माझा तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. काही महिन्यांनी माधवचा व्यवसाय चांगला चालू झाला. त्यानं आपलं कर्ज हळूहळू फेडलं. घरात पुन्हा आनंद आला. पण माधव कधीही त्या रहस्यमय चिठ्ठीला विसरला नाही. त्यानं ती चिठ्ठी जपून ठेवली होती. जेव्हा जेव्हा त्याला आयुष्यात अडचण यायची, तेव्हा तो ती चिठ्ठी बाहेर काढायचा आणि त्यावर लिहिलेले शब्द वाचायचा. घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आणि त्याच्या मनात पुन्हा धैर्य निर्माण व्हायचं. मित्रांनो, कदाचित आपल्या आयुष्यातही असे अनेक क्षण येतात. आपण खूप प्रयत्न करतो, तरीही यश मिळत नाही. आपण देवाला प्रार्थना करतो, तरीही संकट संपत नाहीत. आणि मग आपल्या मनात प्रश्न येतो, स्वामी, माझी परीक्षा का घेत आहेत? पण लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला सोडून गेलेले नसतात. कधी कधी ते तुमची परिस्थिती बदलण्याआधी तुमचं मन मजबूत करतात. कधी कधी ते तुमच्या हातात उत्तर देत नाहीत, ते तुम्हाला उत्तर शोधण्याची शक्ती देतात. कधी कधी ते तुमचं संकट लगेच दूर करत नाहीत, पण त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. म्हणून तुम्ही कितीही अडचणीत असाल, मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि मग पुन्हा प्रयत्न करा. कारण भक्ती म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही. भक्ती म्हणजे विश्वास ठेवून कर्म करत राहणे. स्वामींच्या चरणी मन अर्पण करा. तुमची चिंता त्यांच्यावर सोपवा, पण तुमचं कर्म सोडू नका. कदाचित तुमच्यासाठीही स्वामींचा एखादा अदृश्य संदेश असेल. घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्या आयुष्यातही काही संकट सुरू असेल, तर ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे. स्वामी समर्थांना मनापासून प्रार्थना करा. तुमच्या मनातील दुःख त्यांना सांगा. डोळे बंद करा आणि शांतपणे म्हणा, श्री स्वामी समर्थ. एकदा, दोनदा आणि पुन्हा एकदा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की मार्ग नक्की दिसेल. कदाचित तुमच्या आयुष्यातील आजची अडचणच उद्याच्या मोठ्या आनंदाची सुरुवात असेल. म्हणून हार मानू नका, थांबू नका. प्रयत्न करत रहा आणि स्वामींचं नाव घेत रहा. कारण स्वामींच्या भक्तासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे, श्रद्धा आणि सबुरी. शेवटी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना, हे स्वामी समर्थ महाराज, ज्याच्या आयुष्यात दुःख आहे त्याला सुख द्या. ज्याच्या मनात भीती आहे त्याला धैर्य द्या. ज्याच्या घरात अडचणी आहेत त्या दूर करा. ज्याला मार्ग दिसत नाही त्याला योग्य मार्ग दाखवा. आणि तुमच्या प्रत्येक भक्ताच्या डोक्यावर सदैव तुमचा आशीर्वाद राहू द्या. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही स्वामींवर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमची ही छोटीशी भक्ती
कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण निर्माण करेल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.